बातमी नाशिकमधून कुंभमेळ्यासाठी संघाचे हजारो स्वयंसेवक हे मैदानामध्ये उतरणार आहेत। सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी संघाचे स्वयंसेवक काम करणार आहेत। संघ परिवार प्रशासनासोबत समन्वयातून काम करणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ही माहिती देण्यात आली आहे। तर मोठ्या प्रमाणात गर्दी ही नाशिकमध्ये होणार आहे आणि या कुंभमेळ्यासाठी संघाचे स्वयंसेवक काम करणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे आणि नियोजनामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुद्धा असणार आहेत। अधिक माहिती। जगदीश, आपल्याला माहिती आहे मागच्या काही महिन्यांपासून आगामी जो कुंभमेळा आहे या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी ही सुरू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाला आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटनांचा या सगळ्या कुंभमेळ्यामध्ये सहभाग असावा किंवा मदत असावा अशा पद्धतीचा एक प्रयत्न प्रशासनाचा आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा मदत या सगळ्या अनुषंगाने कुंभमेळ्यामध्ये प्रशासन घेईल अशा पद्धतीचं एक माहिती मिळते। अगदी 2 दिवसाआधी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। तर ज्या पद्धतीने प्रयागराजला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झालेली होती, अशाच पद्धतीची गर्दी नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होईल असा अंदाज प्रशासनाचा आहे। त्यामुळे जर कुंभमेळा व्यवस्थित पार पडायचा असेल तर वेगवेगळ्या संघटनांची मदत प्रशासनाला घ्यावं लागणार आहे आणि त्याच या सगळ्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा या सगळ्या कुंभमेळ्याच्या तयारीमध्ये जे उतरेल अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे प्रशासनाचा हा एक खूप मोठा जो काम आहे त्या कामाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संघटनांचा एकच मदत आता प्रशासन घेताना आपल्याला बघायला मिळतं। जे मात्र किरण, कुंभमेळ्यामध्ये नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यकर्त्यांचा फायदा प्रशासनाला होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय कितपत हितकारक आहे आणि योग्य आहे? जगदीश, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मोठी संघटना आहे। वेगवेगळ्या देशातले कुठेही काही अडचणीचे एकूणच घटना असतील किंवा आपत्कालीन परिस्थिती असेल अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे काम करत असतं आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जे कुंभमेळा होतो या दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होईल असा अंदाज प्रशासनाला आहे। कारण त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा जागा कमी आहे आणि नाशिकचा जो रामकुंड भाग आहे तर इथेही जागा कमी आहे। त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात होईल। फक्त प्रशासनाला ही सगळी गर्दी हाताळण्यामध्ये खरं तर खूप अडचणी येतील अशा पद्धतीचा अंदाज आतापासूनच हे बांधले जात आहेत आणि त्यामुळेच वेगवेगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत अशा संघटनांना या सगळ्या कुंभमेळ्याच्या नियोजनमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावा असं एक प्रयत्न प्रशासनाचा आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक मोठी संघटना आहे। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या सगळ्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये सहभागी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावा असा एक प्रस्ताव जो आहे तो आला होता आणि त्याच अनुषंगाने आता वेगवेगळ्या संघटनांची मदत आता प्रशासनाकडून घेतली जाते। ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल आणि आपले इतरही प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।